नमस्कार मित्रांनो, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे। येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे। अशातच आता सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। सोलापुरातील बडा नेता तथा जिल्हा प्रमुखाने आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे। या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला आता मोठा फटका बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। गेल्या अनेक दिवसापासून ते नाराज होते। पक्षातील अंतर्गत वादामुळे आपण हा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे। एवढंच नाही तर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। एकीकडे दुपारीच 100 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले असताना आता थेट जिल्हा प्रमुखांनीही राजीनामा दिला आहे। त्यामुळे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वावर सर्वांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळत आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। 100 पेक्षा अधिक पदाधिकारी तसेच जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे ठाकरे गट हा फटका कसा भरून काढणार, तसेच सोलापुरात निवडणूक जिंकण्यासाठी नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।